टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज सर्वपक्षीय बैठक पार पडली। बैठकामध्ये विरोधकांनी कोणत्या मागण्या मांडलेल्या आहेत? पहिली गोष्ट अशी आहे की ती बैठक येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या सत्रामध्ये काय विषय येणार आहेत, सरकारकडनं आम्हाला एक माहिती दिली गेली, साधारणपणे 10-11 बिल आहेत आणि अन्य 2 चर्चा असा विषय त्यांनी आमच्या समोर मांडला। ते सगळं पाहिल्यानंतर मग सर्व पक्षांच्या वतीनं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्याच्यात सगळ्या पक्षांनी एक महत्त्वपूर्ण विषय मांडला, तो पहलगामचा, ऑपरेशन सिंदूर। आणि पहलगामबद्दल सदनामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे। आमच्या भगिनींचं सिंदूर कुंकू पुसलं गेलं आणि ते कुंकू पुसल्यानंतर सुद्धा आज तागायत तुम्ही ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरचा डांगोरा पिटताय किंवा त्याचा राजकीय वापर करताय, तेव्हा थोडीशी जनाची नाही मनाची ठेवली पाहिजे की ज्या आतंकवाद्यांनी आमचं हे कुंकू पुसलं त्यांना पकडण्यात तुम्हाला आजपर्यंत यश आलेलं नाही। आणि वैशिष्ट्य असं आहे की याला धरून जे काही युद्ध झालं त्यामध्ये सातत्यानं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे काल सुद्धा म्हणाले की 5 जेट पडली म्हणून। आणि देशाच्या वतीनं माननीय पंतप्रधानांनी या वक्तव्याला कुठे खोडलंय असं चित्र दिसलं नाही। ते सातत्यानं सांगतायत की मी आत्तापर्यंत 22 वेळा म्हणाली असतील ती की माझ्यामुळे युद्ध थांबलेलं आहे म्हणून, आणि आपल्या देशाकडनं कुठेही त्याचा उत्तर दिलं जात नाही। त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते आणि या संदर्भात देशाला देशाच्या पंतप्रधानांनीच संबोधित करायला पाहिजे अशी आग्रही मागणी झाली आणि त्यांनी सभागृहात येऊन या विषयावर चर्चेत सहभाग घेऊन देशाला मार्गदर्शन केलं पाहिजे असं आमची सगळ्यांची मागणी झाली। त्याला धरून मग दुसरे विषय आले, खास करून बिहारमध्ये जो काय तमाशा सुरू आहे मतदार नोंदणीच्या संदर्भातला, त्यामध्ये होणारे घोटाळे, त्यामध्ये होणारे भ्रष्ट पद्धतीचा वापर, यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे। त्याच्यासोबत आम्ही आणखीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं या 2 भूमिका तर मांडल्याच मांडल्या, पण त्याच्यासोबत आणखीन तिसऱ्या भाषेची सक्ती या विषयावर सुद्धा सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे अशी मागणी केली। मग आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, तो एक विषय महत्त्वाचा आहे। याबरोबर आणखीन एक विषय मांडला, गिरण्यांच्या संदर्भात ते प्रश्न आहे, गिरण्यांचं पुनरुज्जीवन करणं आहे किंवा त्यांच्या ज्या इमारती राहतात ते सगळं नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनचा विषय आहे, हा देशाचा विषय आहे। मग त्याच्या संदर्भात तुम्ही कुठलीच भूमिका घेत नाही, त्यावर चर्चा व्हायला पाहिजे अशी मागणी केली। मग मांडला आम्ही की मुंबई बंदराचा विकास होत नाही, गिरण्यांचा विकास होत नाही आहे, बेरोजगारांबद्दलच्या संदर्भात आपली कुठली चर्चा होत नाही। काल परवाकडे विमानाचा जो अपघात झाला, 271 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर तो अपघातापुरतं ते मर्यादित राहण्यात गेल्या 8-10 दिवसामध्ये सतत सर्व विमान कंपन्यांच्या गडबडी ऐकू येत आहेत आणि विमान प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे, त्याची चर्चा व्हायला हवी। या मागण्या आम्ही केल्या आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाही आहेत। आणि शेवटचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला मी की जरीही कायदा सुव्यवस्था विषय राज्यांचा असला तर तो इतका रस्ता टाळला गेला आहे की बिहारमध्ये गेल्या 20 दिवसामध्ये 50 खून झाले आणि महाराष्ट्राचा बिहार झाला आहे असं बोलण्याइतपत कायदा सुव्यवस्था रस्ता टाळायला पोचलेली आहे। या चर्चा अशा सगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या राज्यातल्या आणखीन काही मूलभूत, मणिपूरचा विषय आला, मांडल्या गेल्या। आता याच्यावर त्यांनी हे सगळं ऐकून घेतलं, सगळ्यांना बोलण्याची संधी दिली आणि सांगितलं की सरकार म्हणून या संदर्भात आम्ही निश्चितपणे येणाऱ्या अधिवेशनामध्ये याची चर्चा करण्याचा प्रयत्न करू। सर, माणिकराव कोकाटेचा एक व्हिडिओ आहे, विधिमंडळामध्ये ते रमी खेळतायत अशी माहिती मिळते। म्हणून सांगितलं ना, संवेदनाहीन सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार। काय कृषी मंत्री लाभलेत बघा, त्या शेतकऱ्यांची चेष्टा दैनंदिन। किती मंत्री आणि आमदार इतके वाह्यात बोलत असतात, वागत असतात
परवा एका आमदारानं त्या विधान भवनामध्ये एका त्या बिचाऱ्या कॅन्टीनच्या मुलाला बेदम मारलं. त्याची व्हिडिओ आली. पोलीस FIR दाखल करत नाहीत. गुलाबीचं चिन्ह आहे पोलिसांचं. पण कोण तुम्हाला सांगतं की तुम्ही FIR नाही करायचा म्हणून? आणि इकडं काहीतरी एखादं पोस्ट केलं तर FIR. तिथं मुलाला उचलून घेऊन जाता, त्याच्यावर FIR करता, त्याला जेलमध्ये टाकता. 2-2 दिवस PC होते पोलीस कस्टडीमध्ये. आणि एवढं मारहाण करून सुद्धा नॉन कॉग्निजिबल, अदखलपात्र, ज्याची दखल घेऊ नये असा गुन्हा नोंदणीकृत होतो. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आमचा. महिलांच्या अत्याचाराला सीमा नाही राहिली. चारित्रहीन लोक आहेत सगळे. आणि द्वेष पसरवणं, एवढं मंत्री द्वेष पसरत फिरत असतो, धमक्या देतो मंत्री. तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः संविधान नाही मानत ना, हे स्पष्ट होतं. देशाचा नागरिक भयभीत होऊन जगणार का तुमच्या महाराष्ट्रात? आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेता. म्हणून जे चाललंय ते इतकं वाईट आहे, त्याची चर्चा व्हायला पाहिजे. हनीट्रॅपची केस समोर येते, अनेक नेत्यांची नावं त्याच्यामध्ये असल्याचे आरोप केले जात आहेत, अधिकारी त्याच्यात आहेत असं समजतंय. मला वाटतं पटोळेंनी त्याची शिडी द्यायचा प्रयत्न केला, पण ती काय विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला नाही. पेनड्राईव्ह त्यांच्याकडे होता, तो त्यांनी काही स्वीकारला नाही. आता तो पेनड्राईव्ह घेतला तर काय होईल मला माहिती नाही, भयानक होईल काहीतरी. आता नाशिकला गेलेत. बरं, एका बाजूला सांगितलं हनी नाही आणि ट्रॅप नाही, मग चौकशी करायला नाशिकला काय रे पोलीस? मग चौकशी करायला नाशिकला पोलीस का पोहोचले? फार वाईट आहे, फारच वाईट आहे. एवढे पैसे आलेत कुठून यांच्याकडे? हनी ट्रॅप गोरगरिबांच्या सोबत होत नाही, त्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडे. असं आहे बघा, आता काल एका आमदाराचा व्हिडिओ आलाय आता भाजपच्या, म्हणजे अर्धनग्न म्हणण्यापेक्षा दारू पिऊन टाईट नाचतोय, त्याच्यावर एक मुलगी पण नाचते. आलाय ना भाजपचा आमदार. हा माज आहे. हा माज कशात आलाय माहितीये का? कायद्याला आम्ही जुमारत नाही जा. कारण देशाच्या पंतप्रधानांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे सरकारमध्ये आहेत ना. कुठलाही गुन्हा करा, आमच्याकडे या, लॉन्ड्रीत बया, स्वच्छ व्हा, तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. ही जी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे ना, तुम्ही काही करा. मला सांगा, त्या मस्साजोगचा गुन्हा, तर त्या वैष्णवी मुंडेच्या पतीला मारले आहे का? तो 4था आरोपी अजूनही मस्साजोगचा सापडत नाही ना. कुठे आहे तो? तो जिवंत आहे का? इथपर्यंत सुरुवात करायला लागेल आता. तो आहे का जिवंत 4था? तुमच्याकडे माध्यमातनं विषय हरवले जातात, कारण राजकीय विषय येतात आणि इतके महत्त्वपूर्ण विषय ज्यांच्या कुटुंबातला करता सवरता इतक्या निगरूनपणा मारला. महाराष्ट्राला कलंक लागणारी गोष्ट बीडमध्ये घडली. पुन्हा बीडमध्येच आहे, पुन्हा दुसरं प्रकरण. पण काही जिल्हे तर पुणा आणि बीड, नागपूर, 3 जिल्हे तर बापरे, शहरासहित नागपूर. गुन्हेगारांचं राज्य आहे का असं वाटतं, असं बिहार. म्हणून मग अशी म्हणालो, महाराष्ट्राचा बिहार झालाय का? अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता. पहा तुम्ही, एक दिवस वर्तमानपत्र उघडा आणि पहा, महिलांवर अत्याचार, हाला खून, त्याचा खून, आणि कुठल्याही आरोपीला फाशी होत नाहीये. प्रताप सरनाईक असं म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जसे एकत्र आलेले आहेत, तसं भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना मिठी मारते. कारण राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू नसतो. कोण म्हणतं असं? प्रताप सरनाईक. बुद्धी घाण असती अशीच माणसं म्हणतात. फरक कळतो का जरा तरी? त्यामुळे न बोललेलं बरं. हे असेच प्रतापीच लोक आहेत ते. त्यांच्या विद्वत्तेचा प्रताप आहे. गद्दारी, पाठी सुराख उपसणं आणि तप, याच्यात फरक आहे. पण या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीसांबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये थोडासा म्हणू शकतो राग आहे. पण ते जितके दोष आहेत त्याच्यापेक्षा माझाच हातातलाच अस्तरीतला निखारा निघाला ना. त्या लोकांना काही दोष द्यायचा? त्यांनी त्यांचं राजकारण खेळलं. देवेंद्र फडणवीसांनी घाण आमच्या घरात होती ना, त्या आमच्या गाडीला आम्ही म्हटलं पाहिजे घाण आहे, गद्दारी आहे. एका सज्जन माणसाला तुम्ही अनभिज्ञ ठेवून पाठी सुरा खुपसून पळून जाता.
आणि मोगलांना मिळतात तशातला प्रकार आहे हा. त्यांना कसली मिठी आयुष्यात होणे नाही. एका ठिकाणी सर ठाकरे जसे एकत्र येत आहेत तसंच दोन्ही पवार एकत्र येतात का ह्या प्रश्नांवर इंटरनली अजित पवारांच्या पक्षात अजित पवार स्वतः जे आहे ते चाचपणी करतायत. त्यांचे जे MLAs आहेत त्यांना विचारतायत की एकत्र आलेत तर चांगलं आहे की वाईट आहे, आणि पॉझिटिव्ह MLAs जे आहेत ते पॉझिटिव्ह आन्सर देत आहेत. कारण की स्थानिक लेवलवर लोकल पोल्ससाठी ते फटका बसणार, डिव्हिजन होणार, आणि एकत्र आले तर विन विन सिच्युएशन असेल. बघा, मूळ मुद्दा आहे एकताही नेहमीच चांगली असते, पण माननीय तटकरेंचं वक्तव्य पाहिल्यानंतर या दोन्ही पक्षाबद्दल माननीय आमचे संजय राऊत साहेब जेव्हा बोलतात तेव्हा लोकांना फार अगदी मिरच्या झोंबतात. ते म्हणाले आम्ही यांच्या पक्षाचे अध्यक्ष, आमच्या बिंद्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आहेत असं आमचे संजय राऊत साहेब बोलतात ना, तेव्हा झोंबतात मिरच्या तुम्हाला. आता तटकरे काय म्हणाले कळलं का? भारतीय जनता पक्षाशी सहमती घेणं अनिवार्य आहे. हा पक्ष कोणाचा आहे? हा राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे? त्याला जर भारतीय जनता पक्षाची सहमती घेणं अनिवार्य असेल, हा पक्ष कुणाचा आहे? लक्षात आलं का आता तरी निदान? म्हणजे हे सगळे इथं यांचे गुलाम म्हणून वावरतात, यांच्या इशाऱ्यावर नाचतात, यांच्या इशाऱ्यावर जगतात आणि यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचं वाटोळा करतात. अशी लाचारांचं सरकार महाराष्ट्राला लाभलं. यांच्यामध्ये अशी एक माहिती मिळते की कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा असं सर्वच राजकीय पक्ष म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये. आता यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांनी जर म्हटलं की कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा ग्राउंड झिरोवरती, तेव्हा महाविकास आघाडीची म्हणून शिवसेनेची काय भूमिका असेल? त्यांच्या बघा, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीसाठी झाली होती, पहिलं लक्षात घ्या. विधानसभेत ती करण्याचा पुढं प्रयत्न झाला, ती झाली, पण तिला इतका विलंब होऊन गेला की त्याच्यामुळे जे फळ अपयश जे आलं आम्हाला अपयश, त्याच्यामध्ये तेही एक कारण आहे की आम्ही निर्णय वेळेवर घेऊ शकलो नाही, जागांचं वाटप वेळेवर झालं नाही. आणि त्याहीपेक्षा या गोंधळाचा फायदा सत्ताधारी पक्षाला तिकडे नोंदणी करण्यासाठी जो काय घेतला, जे राहुल गांधी सातत्याने सांगतात की 76 लाख आले कुठून, ते जी काही कटकारस्थान आहे ज्यात ते आमचा निवडणूक आयोग, तो आयोग आहे की काय माहिती नाही, नशीब बाबा माझी सरदेशीशी बोलले, त्यांना ह्याच्यापेक्षा जास्त अधिकार देऊ नका बरं. ते काही शेषन आहेत का? ते हे गुलामांचे गुलाम आहेत अक्षरशः. यांच्याकडनं काय अपेक्षा करता तुम्ही? आणि म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक पक्षाला वाढण्याचा, त्याची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. शेवटी तुम्ही प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्याला संधी कुठे देऊ शकेल? काही जी विभाग आम्ही कायम आंधण देण्यासारखे राहू शकतात का? ते त्यांच्याही बाबतीत असेल, आमच्याही बाबतीत आहे. मग तिथं कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे की नको? तर मग सतत असा प्रकार केला तर काही पक्षांचे काही जागांमध्ये काही जिल्हे असतील, भाग असेल, तो कायमचा आंधण देण्यासारखा झाला. आणि तेच प्रकरण आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत असताना झाला. आणि आमचा विभागात शिवसेना, एक लक्षात घ्या, उभ्या हिंदुस्थानात वंदनीय शिवसेना प्रमुखची शिवसेना होती. म्हणजे अगदी केरळपासून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अशी शिवसेना असताना सुद्धा आम्ही कुठेही विधानसभा महाराष्ट्र सोडून लढवली नाही. कारण शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य होतं, मी महाराष्ट्र पाहतो, तुम्ही राष्ट्र पहा. जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आमचे शिवसैनिक उभं राहण्याची इच्छा व्यक्त करत होते, त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी जी साहेबांना फोन करून, अरे आपका बेटा खड़ा रहा है, अपने हिंदू वोटों में कटौती आ जाएगी, तो हिंदू वोटों कम हो जाएंगे, ऐसे अच्छा है उसको. मग साहेब त्यांना सांगायचे, नका रे बाबा, हिंदू मतांमध्ये विभागणी होता कामा नये. असं करत शिवसेनेने मोठ्या मनाने सगळीकडे लढवलं नाही. शिवसेना मोठ्या मनाची राहिली, हे कोत्या मनाचे राहिले. यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेला इतर राज्यात येऊ देऊ नये असं बरोबर स्ट्रॅटेजिकली खेळत राहिले. म्हणून त्यांचं ते 100% भाजप असतं. लक्षात येतं का? ते तुम्ही व्हिडिओचा उल्लेख केला, संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता की पैशाच्या बॅगा दिसत आहेत, सिगरेट ओढत आहेत, त्यावरती ते आज शनिदेवाकडे गेले आणि शनिदेवाला सांगितलं की संकटाची जी मालिका सुरू आहे ती दूर कर, हातामधून काही चुका घडतात किंवा केल्या जातात त्यावेळेस देवाला शरण गेलं पाहिजे असं ते म्हणतात. हास्यास्पद आहे रे. लाजच राहिली नाही ना तुम्हाला.
इतका भ्रष्टाचार होऊन समजा असं जमू शकतं क्षणभर हे कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचं सरकार राज्यात असतं आणि असा प्रकार त्यांनी पकडला असं तर भारतीय जनता पार्टीने काय केलं असतं. 2G 3G स्कॅम आठवा हो बाळांनो, जनतेनं हात जोडून विनंती करतो, आठवा. आज तागायत 2G 3G स्कॅम सिद्ध झालं नाही. ते हायपोथेटिकल होतं की या वस्तूची किंमत 10 रुपये, हे म्हणतात 100 रुपये, तुम्ही 100 रुपये न घेतले 10 रुपये घेतले त्यामुळे 90 रुपयांचं नुकसान झालं असं कोणी ठरवलं? ह्याने ठरवलं आणि सांगितलं इतक्या करोडचा घोटाळा झाला. सिद्ध नाही झाला. बरं, आम्ही त्यात वाहून गेलो होतो. खोटं बोल, रेटून बोल, गोंधळून टाक, फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. कपट कर, याला चाणक्य नीती म्हणतात बरं ते लोक. कपटपणा करणं हे चाणक्य त्यांच्यासमोर. कपटीपणा मित्रासोबत सुद्धा करा हे त्यांच्या चाणक्य नीतीत बसतं. कपट नीती आहे ती खरी आणि ही कपट नीती ते सातत्यानं चालवत आले. त्यामुळे जनाची नाही मनाची लाज असलेली माणसं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं विचार केला पाहिजे आता आम्ही काय केलं, आम्ही काय केलं, आम्ही कोणाला निवडून दिलं. बिहारमध्ये जी पुनर्तपासणी मोहीम सुरू आहे त्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आज तागायतपर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार 10 लाख मतदारांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. कुठं? बिहारमध्ये. हो, मृत्यू झालेल्या माणसाची नोंदणी झाली. 6 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या माणसाचा फॉर्म अधिकारीच भरतात. हे निवडणूक आयोग आहे बरं का, गुलामांचा आयोग. ते गुलाम त्यांचे गुलाम बसलेले आहेत, ते कोणाचंही नाव घेतात, फॉर्म भरतात, स्वतः सह्या करतात, रजिस्टर करतात. अरे वा. मग कालपर्यंत काल आधार कार्डाला विरोध करणारे माननीय मोदी आणि आधार कार्डचा आग्रह करणारे पण माननीय मोदीच बरं का. मग आता त्याची सॅक्टिटी काय, त्याचं पावित्र्य काय, त्याची विश्वासार्थ काय? आधार कार्ड आहे ना, का विचारता? त्यातली माहिती खरी खोटी असेल तर सांगा. मग ते दिलं कसं तुम्ही? आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भात जो प्रयोग सुरू आहे तो देशाला घातक प्रयोग आहे. मतदाराला म्हणजे जो देशाचा नागरिक आहे त्याला मतदानापासून वंचित करण्याचा हा जो कट कारस्थान चालू आहे त्यापासून देशानं शिकलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. सर हिंदी में जानना चाहेंगे, आप ऑल पार्टी मीटिंग से आए हैं, क्या सारे मुद्दे रहेंगे क्योंकि इम्पोर्टेंट पार्लियामेंट सेशन इसलिए ऑपरेशन सिंदूर के बाद का है. कई सवाल आप लोगों ने खड़े किए हैं, क्या सरकार की ओर से आपको प्ली की गई? देखो सरकार सुन लिया उन्होंने. आज सरकार ने हमारे सामने रखे 11 बिल आने वाले, 2 अन्य चर्चा होगी. उन्होंने खुद ब तो खुद सिंदूर की बात नहीं की तो सरकार हमने विपक्ष की तरफ से बात नहीं मांग रही. हमने रखी बात ऑपरेशन सिंदूर की चर्चा होनी चाहिए. सिर्फ चर्चा नहीं, हम अपेक्षा करते कि देश के प्रधानमंत्री आकर इस चर्चा में सहभाग ले और देश को संबोधित करें, ये हमारी अपेक्षा है. इतना पूरे विश्व में घूमते रहे, एक देश आपके साथ खड़ा नहीं रहा. रोजाना ट्रंप आके जो कुछ बातें कर रहे हैं उसके बारे में थोड़ी सी बहस हुई मीटिंग में भी. ये 2 मुद्दे रखे गए. कल भी ट्रंप जी ने कहा ना कि भैया ट्रंप ने कहा 5 जेट गिरा दिए. अरे वाह. और हमारे सब चुप्पी करके बैठे हैं. तो ऑपरेशन सिंदूर की राजनीति बाद में आप खेलते रहे, पूरा विपक्ष आपके साथ रहा. जात पात धर्म प्रांत छोड़कर सभी भारत के सारे नागरिक आपके जनता आपके साथ खड़ी रही. दुनिया भर में गए, वहां भी आप लोगों ने समर्थन किया. जो जो कदम आपने उठाया उसका समर्थन किया. लेकिन रोजाना हमारी नाक कट रही है. वहां पाकिस्तान के जनरल को बुलाकर वहां सम्मानित किया जाता है, सिक्योरिटी काउंसिल में लिया जाता है. आप कहाँ हो? तो इसके ऊपर चर्चा नहीं होनी चाहिए क्या? देश की प्रतिमा मलिन हो रही है. तो सिंदूर के बाद ऑपरेशन सिंदूर की चर्चा की मांग हुई. वैसे ही उसकी मांग हुई जो चुनाव आयोग जिस ढंग से काम कर रहा है बिहार में, तो लोगों की मतदाता वो का मत देने का अधिकार छीनने का प्रयोग शुरू है. जो चाहे मन में बीएलओ भी नहीं करता. सत्ता पक्ष के लोग करते इसका नाम कटवा दो, उसका नाम कटवा दो, इसका नाम डाल दो. मरे हुए लोगों के नाम हम उसमें अंतर्गत कर रहे हैं. वो लोग तो शुद्धिकरण कर रहे हो क्या, गंदगी पैदा कर रहे हो? आप सोच लो. तो इसके ऊपर भी बहस की मांग हुई है. हमारे पास किसानों की आत्महत्याएं हो रही है. तीसरी भाषा की सख्ती आप कर रहे हो, क्यों? अनिवार्य है, क्यों? तो इसके ऊपर पूरे दक्षिण के राज्य दुखी है. वहां का वातावरण आप बिगाड़ते हो. क्यों ऐसी नीति अपनाते हो? बेरोजगार घूम रहा है, हवाई जहाज गिरा, उसके ऊपर चर्चा होनी चाहिए.
तो ये सारी बातें आपने हमारे मुंबई में जो मिल मजदूर है उनकी अवस्था और बुरी है। वो जो बिल्डिंग में रहते थे वो बिल्डिंग ढहने को आई है। नेशनल टेक्सटाइल कॉर्पोरेशन की बिल्डिंग्स है, ना वो खुद मरम्मत करते, ना नहीं बनाते, ना राज्य सरकार बनाती है। कहाँ जाएंगे वो तो भूमिपुत्र है ना। मुंबई से उनको बाहर निकलवा को क्या, मुंबई बंदरगाह का विकास नहीं करते हो तो बेरोजगार घूम रहे हैं भैया। सब नौकरियां छीनी जा रही है, सब कंपनियां बंद पड़ रही है, हर एक जगह कॉन्ट्रैक्ट पे लेने जा रहे हैं। ये लेबर और इसके ऊपर भी चर्चा होनी चाहिए। सर, राज्य की बात करें तो बहुत शॉकिंग वीडियो बाहर आया है। एग्रीकल्चर मिनिस्टर असेंबली में पत्ते खेलते हुए दिखाई दिए। अरे आपने क्या बात करते हो, वो उसके पहले 2 मिले नहीं क्या? कितने मंत्री मिले? एक मंत्री चड्डी बनियन जो हमारे आदित्य जी ने बात की, वो बैठा है घर में, सामने बैग खुली है, नोटों की बैग दिखती है। क्या कार्रवाई हुई? नहीं तो विपक्ष का हो तो ईडी के लोग घर में घुसते आज तक। तो कागज रखे थे क्या नोट रखे थे? मतलब इतने भ्रष्ट लोग। महाराष्ट्र की तो इतनी अवनीति हो रही है, महाराष्ट्र अपना सम्मान गंवा रहा है। महाराष्ट्र तो बिहार हो रहा है। मैंने कानून व्यवस्था की भी चर्चा करती बात की। मैंने कहा कि कानून व्यवस्था राज्य की जिम्मेदारी है, मानता हूँ, लेकिन पिछले 20 दिनों में 50 मर्डर हुए ना बिहार में, और महाराष्ट्र में क्या अलग हो रहा है? महाराष्ट्र में वही तो हो रहा है, रोजाना मर्डर हो रहे हैं। अभी कल परसों एक तो वीडियो आया ना, किसी के अस्पताल में घुसकर 4 लोगों ने जाके गोली मार दी उसको। तो ये क्या है? कानून व्यवस्था है? राज्य की सरकार अगर नहीं मतलब उसके ऊपर कंट्रोल कर पाती तो केंद्र की सरकार देखते बैठेगी क्या? रेजिग्नेशन डिमांड करते हैं एग्रीकल्चर मिनिस्टर वो पते खेल रहे हैं, उसको घर में भेजना चाहिए। कितने असंवेदनशील लोग ये है, देखो संवेदनाहीन। उनके पास किसान मर रहा है और हमारा मंत्री कार्ड खेल रहे, पत्ते खेल रहे, जुआ खेल रहे हैं। क्या संवेदना होगी बताओ? किसान आत्महत्या कर रहे हो, उसका दुख तो रहा दूर, तुम ताश खेल रहे हो, पैसे लगा रहे हो, जुआ खेल रहे हो। युवा पीढ़ी क्या देखती है? क्या आदर्श युवा पीढ़ी के सामने आप रखते हो? उनका जस्टिफिकेशन ये आया है कि ये एड्स आई थी बीच में, मैं लोअर हाउस का यूट्यूब जो लाइव है दिखाते हैं वो देखना चाह रहा था, ये बीच में ऐड आ गई, मुझे स्किप करने आया नहीं और वही वीडियो निकाल दी। तो झूठ बोलने में माहिर है ना भाई। कल राज्य के मुख्यमंत्री कहते हैं कोई हनी नहीं, कोई ट्रैप नहीं, और आज राज्य की पुलिस नासिक में होटल में जा रही। क्यों? अगर हनी ट्रैप नहीं है, कौन है अधिकारी, कौन है मंत्री मजे कर रहे हैं? तो देखो तो सही। ओके बस आता म्हणाला की मुख्यमंत्री असं म्हणाले सभागृहामध्ये की हनीना ट्रॅप आहे, मात्र आज नाशिकमध्ये पोलीस गेलेले आहेत. काही कनेक्शन पण समोर येते की काय भाजपच्या? बघूया ना, आता गेले त्याच्यात कळेलच ना. मला सांगा, माननीय पटोलेंनी स्वतः तिथे ती पेन ड्राईव्ह आणला होता, तो का नाही घेतला का अध्यक्षांनी ताब्यात? त्यांना चोरांना वाचवणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, भ्रष्टाचारांना वाचवणारा पक्ष म्हणजे बीजेपी. तुम्ही भ्रष्टाचार करा, खून करा, मर्डर करा, गैरवागा, तमाशा करा, कपडे घाला, नका घालू, सगळी माणसं आमच्याकडे चालतील तर भाजपत असतील तर. असा भाजप आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.